झी 24 तास, एक पाऊल पुढे। नमस्कार, मी हेमाली मोहिते। जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम झी 24 तासने एक प्रभावी प्रसार माध्यम म्हणून नेहमीच केलंय। महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेत बरीच प्रगती केली असली तरी आजही अनेक गावं मूलभूत सेवा सुविधांपासून दूर आहेत। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्षित असलेल्या अशाच काही गावांतील समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही केलाय क्रिस्टल प्रस्तुत गाव तिथं 24 तास या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून। धुळे जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक केंद्र असलेल्या एका गावानं लोकसहभागातून अनेक मोठ्या समस्यांवर मात केली आहे। लोकसहभागाची ताकद काय असते हे त्या ग्रामस्थांनी दाखवून देत नवा आदर्श घालून दिलाय। कोणतं आहे ते गाव? चला तर मग ओळख करून घेऊया त्या अनोख्या गावाची। गाव तिथे 24 तास या झी 24 तासच्या विशेष उपक्रमाअंतर्गत आज आपण आलो आहोत धुळे जिल्ह्यातल्या लामकाणी गावात। तर बघूया काय आहे लामकाणी गाव आणि काय आहेत या गावातल्या समस्या। खानदेशातलं प्रति पंढरपूर म्हणावलं जाणारं हे गाव लामकाणी। आपण आता या गावात आलो आहोत। पाहूयात या गावाची काही ठळक वैशिष्ट्ये। धुळे तालुक्यातल्या लामकाणी या 10,000 लोकवस्तीच्या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलाय। धार्मिक प्रवृत्तीच्या या गावात गावकऱ्यांनी स्वतःच्या समस्या स्वतःच सोडवाव्यात या विचारानं प्रेरित होऊन जंगल, जमीन आणि वनसंरक्षणाचं मोठं काम लोकसहभागातून उभं केलंय। वारकरी आणि स्वाध्याय परिवाराच्या जोरावरती गावात पदोपदी एकी दिसून येते। गावाला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभलाय। गावातील विठ्ठल मंदिर हे धार्मिक उत्थानाचं केंद्र आहे, तर श्रीराम मंदिर आणि भगवान शंकराचं मंदिर हे गावातील आध्यात्मिकता अधिकच दृढ करणारी केंद्र आहेत। मोठमोठे संप्रदाय या ठिकाणी अत्यंत गुण्यागोविंदाने या ठिकाणी नांदतात। वारकरी संप्रदायाचा मोठा पगडा या गावावर आहे। जवळजवळ 365 दिवसांमधून 300 दिवस 250 ते 300 दिवस कीर्तन या ठिकाणी चालतात आणि तो सुद्धा या आमच्या पाणलोट विकासाच्या कार्यक्रमासाठी त्या वारकरी संप्रदायाचा लोकसहभाग घेण्यासाठी खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी रोल आहे। सततच्या दुष्काळाला कंटाळून लामकाणीच्या ग्रामस्थांनी जलविकासाची नीती अवलंबली। लोकचळवळीतून जलसंधारण आणि मृदासंधारणाचं काम 13 वर्षांपूर्वी सुरू झालं। या कामामुळे भूजल स्तर वाढला, मुबलक चारा उपलब्ध झाला आणि शेती बागायत झाली। लोकसहभागाशिवाय कुठलंही काम उभं राहू शकत नाही ही जाणीव ठेवून गावकऱ्यांनी 400 हेक्टर वनक्षेत्र संरक्षित केलं। आज याच कामाच्या बळावर राज्य शासनाचे अनेक पुरस्कार लामकाणीनं जिंकलेत। या पुरस्कारांच्या निधीवरच गावात वनसंरक्षणाचं काम केलं जातंय। फक्त लोकसहभागातनं वन संरक्षणातलं काम केलं, चराईबंदी कुऱ्हाडबंदी राबवली आणि रोजगार हमी योजनेतनं जल आणि मृदसंधारणाचे कामं लोकसहभागातनं केल्यामुळे आणि ह्या 13 वर्षाच्या लोक चळवळीने आम्ही आज महाराष्ट्र जे काही दुष्काळ सामोरं जात आहे तर ती समस्या आमच्या गावाला नाही। लामकाणीनं विकसित केलेलं शाश्वत विकासाचं मॉडेल हे संपूर्ण राज्यासाठी आदर्श आहे। गांधीजींच्या स्वप्नातली खेडी प्रत्यक्षात आणण्याचं काम लामकाणीनं केलंय। गावात लागत असलेल्या कांद्याची चाळ आणि तिथून विदेशात जाणारा कांदा गावातच उद्योगांची निर्मितीला भर दिला जात असल्याचं स्पष्ट करतोय। तर गावाच्या संपूर्ण गरजा भागवण्यासाठी स्वतःची अर्थव्यवस्था विकसित करण्याचं मोलाचं काम सध्या लामकाणीत सुरू आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।